नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। महाडीबीटी कृषी योजनेअंतर्गत भरपूर सारे शेतकऱ्यांनी अर्ज भरला होता। आता याच योजनेची लॉटरी लागलेली आहे व या योजनेअंतर्गत जवळपास 1 लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे व त्याची 2024 ची नवीन यादी सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण ही यादी कुठून डाउनलोड करायची, कशी पाहायची, त्यामध्ये आपलं नाव आहे का नाही कसं चेक करायचं व जर नाव असेल तर काय केलं पाहिजे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साइडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, महाडीबीटी कृषी योजनेअंतर्गत जी 1 लाख शेतकऱ्यांची निवड झालेली यादी आहे 2024 ची, ती तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर दिसत आहे। आता ही यादी डाउनलोड कुठून करायची, यादी डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिली आहे। त्यावर जरी तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही यादी डाउनलोड होईल व अशा पद्धतीने ओपन होईल। आता एक नजर टाकूया नेमकी यादी काय काय आहे। सगळ्यात पहिल्यांदा ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर विलेज म्हणजे आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव डिस्ट्रिक्ट, त्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजे इथे शेतकऱ्यांचं नाव आहे। 5व्या कॉलममध्ये ॲप्लिकंट नेममध्ये शेतकऱ्याचं नाव येईल, त्यानंतर जेंडर, कॅटेगरी, त्यानंतर कशासाठी फॉर्म भरलेला आहे, लँड होल्डिंग, स्कीम नेम कोणत्या स्कीम अंतर्गत आहे व त्यानंतर सर्वात शेवटी या स्कीम अंतर्गत ज्या शेतकऱ्याची निवड झाली आहे त्याला किती अनुदान मिळणार आहे याची आकडेवारी सुद्धा आता दिलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथे ही लिस्ट ओपन केल्यानंतर 3 डॉट इथे जे दिसत आहे मी हायलाइट करत आहे त्याच्यावर क्लिक करून फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानुसार ॲप्लिकंट नेममध्ये जर आपलं नाव आपल्याला इथे दिसत असेल तर आपली इथे निवड झालेली आहे हे तुम्ही गृहीत धरायचं आहे। आता अशा पद्धतीने आपण यादी डाउनलोड करू शकतो व इथे नाव आहे का नाही हे चेक करू शकतो। एकदा का तुमचं नाव आहे हे तुम्ही चेक केलं, जर तुमचं नाव असेल तर तुम्ही फॉर्म भरताना जे जे डॉक्युमेंट तिथे अपलोड करण्याची आवश्यकता आहे तिथे तुम्ही पाहिलं होतं ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पूर्तता करायचे आहे व त्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला मग या योजनेचा लाभ घेता येईल। तर अशा पद्धतीने आपण महाडीबीटी कृषी योजनेअंतर्गत जी नवीन यादी आलेली आहे ती डाउनलोड कशी करायची, त्यामध्ये आपलं नाव कसं चेक करायचं व असेल तर काय केलं पाहिजे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।